हॅलो लेजेंड्स, हाऊ आर यू? कसं काय चाललंय? आज आपण 11वीचा पहिला चॅप्टर बघणार आहोत फिजिक्सचा, जो की आहे आपला युनिट्स अँड इट्स मेजरमेंट. सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या, फिजिक्समध्ये आपण स्टडी काय करतो. फिजिक्समध्ये आपण स्टडी करतो युनिव्हर्सचे लॉ. फॉर एक्झाम्पल, हा पेन जर खाली पडतोय तर कशामुळे पडतोय? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पडतोय. मग हा जो फोर्स आहे तो किती आहे, किती खाली उडतोय, ते जे मोजण्याचं काम करतो ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा हा शब्द समजून घ्या, युनिट्स म्हणजे काय. सो व्हॉट इज युनिट्स? युनिट्स म्हणजे काय, तर एखादी गोष्ट जी आपण मोजतोय त्याला जे आपण वापरलं गेलेलं जे युनिट असतंय त्यालाच युनिट म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, लेंथ कशामध्ये मोजतो आपण? सेंटीमीटरमध्ये. तर सेंटीमीटर काय झालं तुमचं? युनिट झालं. जर तुम्हाला लॉंग डिस्टन्स मेजर करायचं आहे तर तुम्ही किलोमीटरमध्ये मोजता. किलोमीटर काय झालं तुमचं? युनिट. आणि त्या युनिटवरून तुम्हाला कळतं की ती कोणती क्वांटिटी आहे. सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या, युनिट कोणकोणत्या प्रकारचे असतात, तर दोन प्रकारचे असतात. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या एक शब्द जो की आहे आपले फिजिकल क्वांटिटी. व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी? फिजिकल क्वांटिटी काय असते? फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय असते, तर ही तुम्हाला सांगते की तुम्ही काय मोजताय, बरोबर, किती मोजताय, आणि त्याला काय आहे? युनिट. काय आहे? युनिट. म्हणजे इथं काय असणार तुमची फिजिकल क्वांटिटी, त्याच्याच बरोबर काय असणार आहे? एक न्यूमरिकल व्हॅल्यू गुणुले त्यालाच तुम्ही काय लावणार आहे? युनिट. बघा, फॉर एक्झाम्पल, जर एखादी फिजिकल क्वांटिटी घेतली तुम्ही जी की आहे लेंथ. किती लेंथ आहे? 10 किलोमीटर. तर हे 10 काय झालं? न्यूमरिकल व्हॅल्यू, संख्या झाली. आणि किलोमीटर काय झालं? युनिट झालं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर आता मोजलं मास, तर मास किती आहे? सपोज 10 kg. तर हे केजी काय झालं तुमचं? युनिट झालं. 10 काय झालं तुमचं? न्यूमरिकल व्हॅल्यू झाली. आणि मास काय झालं तुमचं? फिजिकल क्वांटिटी झाली. तर आय होप तुम्हाला फिजिकल क्वांटिटी कळली असेल. फिजिकल क्वांटिटी बरोबर काय असतं? न्यूमरिकल व्हॅल्यू इंटू युनिट. फिजिक्समध्ये जर युनिट नसेल तर तुमचा हाफ मार्क कट होतो. सो युनिट खूप इम्पॉर्टंट आहे. मी जर तुम्हाला म्हणलं मी 10 किलोमीटर हे केलं, तरच तुम्हाला कळते की मी 10 किलोमीटर अंतर कापलंय. जर मी असं म्हणलं मी 10 हे केलं म्हणजे काय केलं, स्पेसिफिक युनिट नसेल तर तुम्हाला ती गोष्ट एक्सप्लेनच करता येत नाही. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्हाला प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला युनिट पाहिजे. नोट्स आणि जे फालतू पॉइंट्स आहेत ते तुम्हाला मी एका पीडीएफ मध्ये टाकून किंवा नेक्स्ट लेक्चरला वगैरे देऊन टाकेन. तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट घ्या मस्तपैकी. आता आपण मुद्दा येऊया की फिजिकल क्वांटिटीचे किती प्रकार आहेत. तर अशा दोन, ऍक्च्युली 3 आहेत, पण आपण 2 बघणार आहोत. बघा, असे फिजिकल क्वांटिटीचे 3 टाईप आहेत. फिजिकल क्वांटिटीचे 3 टाईप आहेत. फिजिकल क्वांटिटी त्याचे किती टाईप आहेत? 3 टाईप आहेत. सगळ्यात पहिला टाईप आहे तो म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी. कोणता आहे? फंडा, जो की आहे मेंटल क्वांटिटी. दुसरी आहे आपली डिराइव्ड क्वांटिटी. डिराइव्ड क्वांटिटी. आणि तिसरी आहे तुमची सप्लिमेंटरी क्वांटिटी. सप्लिमेंटरी क्वांटिटी. आता वन बाय वन तुम्हाला सगळ्या स्टडी करून बघायच्या आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय. फंडामेंटल मध्येच तुम्हाला अर्थ कळतोय की मूलभूत. ह्या अशा क्वांटिटीज आहेत ज्या कुणावरतीच डू नॉट डिपेंड, जे की कोणावरतीच अवलंबून नाही राहत. फॉर देअर मेजरमेंट. डेफिनेशन किती छान झाली बघा. द फिजिकल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड फॉर देअर मेजरमेंट इज नोन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. अशा फिजिकल क्वांटिटीज ज्यांच्या मोजणीसाठी तुम्हाला कोणत्याही दुसऱ्या क्वांटिटीची गरज लागत नाही, त्याला काय म्हणायचं? फिजिकल क्वांटिटीज. फॉर एक्झाम्पल काय काय आहेत नीट बघा. फॉर एक्झाम्पल बघा काय काय आहे ते. आता तुम्हाला मी कोणता कलर घेऊ? हाच घेतो, जरा बरं वाटेल. बघा, तर हे जे एक्झाम्पल्स बघा. एक्झाम्पल्स नंबर 1, लेंथ. मीटर काढलं, मोजायला सुरुवात केली, तुम्हाला कोणाची गरज लागली का? अजिबात नाही. सेकंड काय आहे तुमचं? मास. तराजूत बसवला, त्याला मोजला. तीसरं काय आहे? वक्त. टाइम को पास करना नहीं चाहिए, टाइम को इन्वेस्ट करना चाहिए. घड़ी तो है नहीं हमारे पास, बट तुमको पता है टाइम की क्या कीमत है. टाइम. फोर्थ काय असतं? इलेक्ट्रिक करंट. शॉक लगा, शॉक लगा, शॉक लगा. इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रिक करंट तुम्हाला माहित आहे, हे डिटेलमध्ये पण बघायचं आहे, सहज लिहून देतोय तुम्हाला मी.
अँड फिफ्थ इज व्हॉट इट इज अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणणार आता ही काय बलाय सर, जेवायला बसलाय कधी, जेवायला बसल्यावरती ताटामध्ये मीठ कमी पडले का, तुम्ही काय घेता, मम्मी मीठ दे, मीठ घेता, एक चुटकी नमक की किंमत तुम क्या जानो, ही जे घेतलं तुम्ही चुटकीभर, अमाऊंट आहे ना, मात्रा आहे ना, काहीतरी मात्रा, त्याला म्हणायचं अमाऊंट. आणि नमक जे आहे एक प्रकारचं काय आहे, सबस्टन्स. सो अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे काहीतरी मात्रा. 6 टेम्परेचर. जर तुम्ही अभ्यास नाही केला, रिझल्ट खराब लागला, पप्पांचं जे वाढतं त्याला काय म्हणायचं, टेम्परेचर. काय आहे, टेम्परेचर. अँड 7 मध्ये काय आहे, लुमिनस इंटेन्सिटी. लुमिनियस इंटेन्सिटी. इंटेन्सिटी. टेम्परेचर तुम्हाला माहित आहे. तर लुमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय, इंटेन्सिटी म्हणजे एक प्रकारचं तुमचा ब्राईटनेस, काय म्हणायचं त्याला, ब्राईटनेस. फॉर एक्झाम्पल बघा, हे वाढवलं तर ही जी ब्राईटनेस काहीतरी वाढली, ह्याला म्हणायचं इंटेन्सिटी. आणि लुमिनस म्हणजे थोडक्यात चककणार. ओके, ह्या झाल्या तुमच्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज. ह्या 7च आहेत. माझा बर्थडे पण 7 जूनला असतो, क्रिस्टियानो रोनाल्डोचा पण 7ला नंबर आहे, तुमचा द थाला फॉर रिझन 7 नंबर. सो 7 नंबर इज व्हेरी बेसिक नंबर अँड व्हेरी फंडामेंटल नंबर. सो लक्षात ठेवा, फंडामेंटल क्वांटिटीज किती आहेत, 7. आणि त्यामध्ये ह्या ज्या आहेत LMT, ह्यांचा खूप उपयोग पुढे करून घ्यायचा आपल्याला. सो लक्षात ठेवा. आता बात करते हैं इसकी. हमरे को ये बताने में बहुत अच्छा लग रहा है कि ये सब तुमको इजी समझ में आ गया होगा, नहीं तो इसको रिवाइंड करके देखो. डिराइव्ड क्वांटिटीज. व्हॉट इज मीन्ड बाय डिराइव्ड क्वांटिटीज. डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे काय असतं, तर ड्रायव्हर कसा डिराइव्ह करतो तसं तुम्ही ह्यांचा वापर करून डिराइव्ह करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही डोसा उत्तप्पा बनवताय, तुम्ही सगळे पीठ मिक्स करता. फॉर एक्झाम्पल बघा, आता तुम्ही आजपर्यंत वेलॉसिटी शिकला असाल, बरोबर ना. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो सर, वेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग वेलॉसिटी जर मोजायची आहे तुम्हाला, तर एक नाही 2 फिजिकल क्वांटिटीज लागल्या. किती लागल्या, 2. मग 2 किंवा 2 पेक्षा जास्त लागतात त्यांना काय म्हणायचं, डिराइव्ड क्वांटिटीज. म्हणजे इथं काय होतं तुमचं, हे डिपेंड करतंय आणि हे डज डिपेंड, हे डिपेंड करत नाही आणि हे काय करतंय, डिपेंड करतंय. डिपेंड्स कशासाठी, फॉर देअर मेजरमेंट इज नोन ॲज डिराइव्ड क्वांटिटीज. काय म्हणायचं, डिराइव्ड क्वांटिटीज. मग ह्यात तुम्हाला भरपूर एक्झाम्पल आहेत. फॉर एक्झाम्पल दुसरं बघा, प्रेशर घ्या. प्रेशर काय असतो, फोर्स अपॉन एरिया. तुम्ही जे घेताय त्याला नाही म्हणायचं प्रेशर. तिसरं रो, डेन्सिटी. डेन्सिटी काय असते, मास अपॉन व्हॉल्यूम. चौथं काय असतं, भरपूर आहेत एक्झाम्पल, घ्याल तेवढे कमीच आहेत. काय घेताल तुम्ही परत, स्ट्रेस घ्या. स्ट्रेस. स्ट्रेस काय असतो आपला, स्ट्रेस पण फोर्स अपॉन एरियात असतो. फरक काय आहे, हा जो असतो तो फ्लुइडचा असतो. फ्लुइड म्हणजे काय, लिक्विड अँड गॅस. आणि हा कशाचा असतो, एस फॉर सॉलिडचा असतो. सो अशा ज्या आहेत अनलिमिटेड भरपूर क्वांटिटीज, त्यांना म्हणायचं डिराइव्ड क्वांटिटीज. आता ह्यांच्याकडे सप्लिमेंटरी क्वांटिटी खूप भारी. फक्त सप्लिमेंटरी क्वांटिटी जरा वेगळ्या वेगळ्या हवेत असतात. सो पहिल्यांदा एक गोष्ट समजून घ्या, एक घ्या समजून 2D आणि एकदा घ्या समजून 3D. आता म्हणणार सर हे 2D आणि 3D म्हणजे काय. सो बघा, हे जे 1 डायमेन्शन आहे ना, त्याला एक रेष आहे ना लेंथ, त्याला 1D म्हणायचं. हे काय झालं 2D आणि हे काय झालं 3D. मग हे 3D पण अँगल असतो आणि 2D मध्ये पण असतो. सो 2D मध्ये बघा फक्त 2 ऍक्सिस असतात. कुठल्या कुठल्या, ही एक्स ऍक्सिस, ही वाय ऍक्सिस. आणि ह्यांच्यामध्ये जो अँगल असतो, फॉर एक्झाम्पल नाही का असा, येस, ह्याला म्हणायचं प्लेन अँगल. काय म्हणायचं, प्लेन अँगल, जो आजपर्यंत तुम्ही शिकलाय, बरोबर ना. म्हणून ह्याला एरोप्लेन असं वगैरे तुम्ही म्हणता टाईपमध्ये. सो हा तुमचा प्लेन अँगल झाला. ह्याचं युनिट जे आहेत ते पुढे डिटेलमध्ये बघायचं आहे, पण हे 2 छोटे आहेत त्यामुळे लक्षात घ्या. ह्याचं युनिट असतं रड. रड नाही, रॅडियन. आणि सिम्बल आहे याचं रॅड. आता हा झाला 2D चा अँगल. एक्स वाय असलं की प्लेन म्हणतात त्याला, लक्षात ठेवा. आता 3D मध्ये बघा, 3D मध्ये 3 ऍक्सिस येतात, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. सो बघा इथं तुमच्यासाठी मी एक ठेवलंय, कोर्नेटो खाल्ले का, कधी भेळ खाल्ल्या, अभ्यास नाही केला तर तुम्ही ही टेक्निक शिकून घ्या, भेळ बनवायचं कामाला आहे तुमच्या मस्तपैकी. ओके, सो आय डोंट नो हाऊ मेनी पीपल आर गोइंग टू सी दिस. इथं बघा,